नमस्कार. एक विचार करा. आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपलं वागणं वेगळं असतं आणि जेव्हा आपण एका समूहाचा भाग असतो तेव्हाचं वागणं पूर्णपणे वेगळं, बरोबर? म्हणजे बघा, रस्त्यावर अपघात झाला की जमणारी गर्दी किंवा एखाद्या मोर्चात सामील झालेले लोक. समूहाचा भाग बनताच आपल्या वागण्यात एक कमाल आश्चर्यकारक बदल होतो. तर आज आपण याच सामूहिक वर्तनाच्या मागचं मानसशास्त्र जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हेच बघा ना, इथे दोन अगदी वेगळी चित्र दिसतात. एकीकडे आपण एकटे असतो तेव्हा खूप विचारपूर्वक वागतो, नाही का? पण ज्या क्षणी आपण समूहात जातो, आपली ती वैयक्तिक ओळख कुठेतरी मागे पडते आणि एक सामूहिक ओळख पुढे येते. आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कृती सगळं काही त्या समूहाच्या प्रवाहाबरोबर वाहून जातं. तर मग हे सामूहिक वर्तन म्हणजे नेमकं काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक प्रकारची अदृश्य सामाजिक शक्ती आहे. विचार करा, जेव्हा खूप सारे लोक एकत्र येतात ना, तेव्हा त्यांचं एकूण वर्तन हे त्यांच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वभावाची साधी बेरीज नसते. ते काहीतरी खूप वेगळं आणि खूप शक्तिशाली असतं. आणि हीच शक्ती समाज घडवूही शकते आणि बिघडवूही शकते. बरं, ह्या सामूहिक वर्तनाचा सगळ्यात सहज दिसणारा प्रकार म्हणजे जमाव. पण हा जमाव म्हणजे नक्की काय आणि तो तयार कसा होतो? आता गंमत बघा, जमाव कधीच ठरवून तयार होत नाही. तो एकदम उत्स्फूर्तपणे जन्माला येतो. रस्त्यावर काहीतरी घडतं आणि बघता बघता लोक जणू एखाद्या चुंबकासारखे तिकडे खेचले जातात. यात काही प्लॅनिंग नसतं, काही नियोजन नसतं. असते ती फक्त त्या क्षणाला दिलेली एक सामूहिक प्रतिक्रिया. आणि ह्याची उदाहरणं तर आपल्या आजूबाजूला रोज दिसतात, नाही का? म्हणजे सिनेमाच्या तिकिटाची लाईन, रस्त्यावरचा एखादा खेळ बघायला जमलेली गर्दी किंवा दुर्दैवाने एखाद्या अपघातस्थळी जमलेले लोक. हे सगळं काय आहे? हे जमावच आहेत. आणि गंमत म्हणजे आपण नकळतपणे रोज अशा कितीतरी जमावांचा भाग बनत असतो. आणि हेच जमावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. इथे ना, भावनांचा जणू काही संसर्ग होतो. एकाची भावना क्षणात सगळ्यांची होऊन जाते. म्हणजे बघा, एखाद्यानं टाळ्या वाजवल्या की बाकीचेही वाजवतात, किंवा भीतीचं वातावरण तयार झालं तर ते वाऱ्याच्या वेगाने पसरतं. जणू काही त्या संसर्गजन्यच असतात. पण थांबा, जमाव फक्त एकत्र येण्यापुरता नसतो. त्याचा एक मोठा सामाजिक प्रभाव सुद्धा असू शकतो. चला बघूया तो कसा. म्हणजे असं की जमाव कधीकधी समाजाचा आरसा बनतो. लोकांच्या मनात दाबून ठेवलेल्या भावना असतील, सरकारी धोरणांबद्दलचा राग असेल किंवा समाजातल्या काही समस्या असतील, या सगळ्यांना जमावाच्या रूपाने एक तोंड मिळतं, एक वाचा फुटते. तो फक्त एक गट राहत नाही, तर तो एक आवाज बनतो. पण इथे एक पण आहे. विचार करा, जेव्हा याच भावना नियंत्रणाबाहेर जातात आणि त्यांना एक हिंसक वळण लागतं, तेव्हा काय होतं? इथूनच सामूहिक वर्तनाचं एक दुसरं अधिक गंभीर रूप समोर येतं. आणि त्या गंभीर रूपालाच म्हणतात दंगल. हा सामूहिक वर्तनाचा तो प्रकार आहे जो विध्वंसक असतो, जिथे एक साधा जमाव एका अनियंत्रित विनाशकारी शक्तीमध्ये बदलतो. अगदी स्पष्ट सांगायचं तर, जेव्हा समूहाचा संयम सुटतो आणि त्याचं वर्तन हिंसक आणि विध्वंसक बनतं, तेव्हा त्याला दंगल म्हटलं जातं. ही फक्त नाराजी व्यक्त करणं नसतं, नाही. यातून मालमत्तेचं नुकसान होतं आणि दुर्दैवाने जीवितहानीसुद्धा होते. हे बघा, जमाव आणि दंगल यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जमाव कसा तात्पुरता असतो, एका उत्स्फूर्त प्रतिक्रियेतून तयार होतो आणि नंतर आपोआप शांत होतो. पण दंगल, तिचा उद्देशच विध्वंस असतो. जमाव सहसा कायद्याच्या चौकटीत राहतो, पण दंगल तर थेट कायदा आणि सुव्यवस्थेलाच आव्हान देत. आणि हो, दंगल अशी अचानक होत नाही, त्यामागे काही कारणं असतात. सगळ्यात आधी एखादी भडकवणारी परिस्थिती निर्माण होते. मग लोकांचं वर्तन अनियंत्रित व्हायला लागतं आणि बघता बघता त्या समूहात एक गुन्हेगारी मानसिकता तयार होते, जी या सगळ्या विध्वंसाला कारणीभूत ठरते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की दंगली बहुतेकदा शहरांमध्येच का होतात? कारण तिथे विविध गटांमध्ये जो तणाव असतो तो जास्त असतो. अनेकदा जातीय किंवा दोन गटांमधला सुप्त संघर्षच या दंगलींना खतपाणी घालतो. पण थांबा, सामूहिक वर्तन म्हणजे फक्त जमाव किंवा दंगल असं नाहीये. त्याचं एक अत्यंत सकारात्मक, विधायक आणि संघटित रूप सुद्धा आहे. चला आता त्याबद्दल बोलूया. दंगलीच्या त्या विध्वंसक अराजकतेच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे चळवळ. चळवळ ही पूर्णपणे संघटित असते. तिचा एक स्पष्ट ठरलेला उद्देश असतो आणि तो म्हणजे समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणणे. यामागे एक विचारपूर्वक केलेलं नियोजन असतं
आणि एक खंबीर नेतृत्वसुद्धा असतं. ही चित्र बघा. एका बाजूला दंगलीचा तो विध्वंसक वणवा आहे आणि दुसऱ्या बाजूला चळवळीतून अंकुरणारा एक सकारात्मक बदल. दोन्ही सामूहिक शक्तीचीच रूपं आहेत, पण त्यांचे हेतू आणि परिणाम किती वेगळे आहेत. एक विनाश करतो तर दुसरा नवनिर्मिती करतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारतातल्या पर्यावरणीय चळवळी. या चळवळींनी काय केलं तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी हजारो लाखो लोकांना एकत्र आणलं आणि सरकारला धोरणांमध्ये बदल करायला भाग पाडलं. हे आहे संघटित सामूहिक शक्तीचं एक जबरदस्त सकारात्मक उदाहरण. आणि आता शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. समाजात जर खरा बदल घडवायचा असेल तर जास्त शक्तिशाली काय आहे? एखाद्या घटनेवर उत्स्फूर्तपणे जमलेला एक प्रचंड जमाव, की एका ध्येयासाठी वर्षानुवर्ष अगदी चिकाटीने काम करणारी एक संघटित चळवळ? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही?